पाहिला सचिन शेठ माणूस एवढा मोठा दिसायलाय, काय माणसावर परिस्थिती असते बघा ना. माणूस तर मारा हो. चांगला दिसायला आहे, पण काय बाटल्या पण काय वेळ आली बघा ना काय त्याच्यावर. वेळ आली. माणूस तर धडधीकड दिसायलाय. हो. माणूस धडधकड दिसते पण ते धडधाकट वेळ आहे. बघा ना काय आता सध्या. हा बघू त्याला विचारून काय आहे बघू. त्याचं. काय 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 नाही भाया, भंगार गोळा करायला काय मदत झाली तर द्या. काय 5-10 रुपयाचे, दुसरं काय नाही. 5-10 रुपयाची काय मामला तर 10 रुपये देतो की. अहो सचिन शेठ, पैसे देण्यापेक्षा अन्नदान केलेलं बरं आहे. पैसे देतो देऊन 10 काय रुपये, उपयोग जाऊ नाही. द्या काय करायचं. काय 10 रुपये त्याचं पोट भरणार आहे का? जेवण- गरीब दिसायला, पोट बी मोठं दिसायला, खाईल आपलं 2 घास. मटण खातोस काय काय बी खातो मालक, का बिर्याणी खायची. बिर्याणी काय बी खातो, जी भूक लागली का ती बर खातो. चल ठेव हे बाजूला. हात कशाने काळे झाले रे बाबा एवढे. कोळसायचे दोस काय. नाही मालक, कोळसे खातोस? पाण्यानं आंघोळ करून. चल बाबा तुला जेव घालतो. चला हात अरे आधी हात धुये काळे तुझे, घेऊ द्या ना, हात धुवून घेऊ द्या. नाहीतर रोगानं मरची एखाद्या काय बी घे. हो ना मालक. काय याची तोस घे. त्याला जीव द्या, 2 दिवस झालं भूक लागली त्याला. चल बस त्या काळ्या खुर्चीवर आणि पोटभर खा, लाजू नको. आराम, तुला काय खायचे तर खा. मालक 10-5 रुपये देऊन काय पोट भरणार होतं का माणसाचे? नाही जाऊ दे ना, आपण 2 घास अशीच खाईल मदत तुम्हाला बी करतो. आशीर्वाद भेटेल. खाऊ घालू तुला, काय असं- खायचं तर खा हा, बाबा. खाऊ 2 दे. दिवस झालं उपाशीस हो, हो. तू. A few moments later. 2 दिवस झालं बाबा उपाशीस. काय खायचं तर खा, आणि माझ्याकडे पोट भरून खायला असतंय. या हॉटेलला आपल्या सचिन काहीच कमी नसतंय. काय लागन ते खा, तुला काय आवडतंय खा. अशी बी गोरगरिबाची मदत करतो आम्ही. तुला जेवढं खायचं तेवढं खा. हा दम्मानी जेव. देवा, काय माणसं देवासारखे पाठवलेत. जुने दिवस आले बकासुराला, पण ह्यांना माहित नाही JCB घास काय असतंय ते. हा लोकांना पैसे देण्यापेक्षा जीव घातलेलंच काय वाईट आहे. हा ए यार शेरवान ना, मित्रांनो, असं जर खायला भेटायले कशाला झक माराय काम करते माणूस. त्याच्यासाठी भीक बी देताना 3दा विचार करून द्या. आहे का नाही JCB घास. झालं का रे बाबा. झालं की. हे कोणी खाल्लंय. मीच खाल्ले भाई. अजून भाकर आणि शेरवा आणायला लावलाय. बर एखादी भाकर आणि शारवा खा थोडा आणि जा बाबा. हो हो. वस्ताद, 35 भाकरीन मोठी बकेट आणि हे काय आणलंस. जा. मला आज ह्याचा काढताच काढतो, पुन्हा महिनाभर जेवाय नाही बी भेटलं तर जमतंय. मस्त हवा का. 10-12 रुपये घेऊन माझा काय फरक पडला असता बरं. 10-12 माणसाचं 10-12 दिवसात खाऊन घेतो. हे 35 भाकर आहे, पीठ संपलंय. भया, अंड्याच्या पोळीचा वास यायला. अंड्याची पोळी आहे का? हाय ना. एक आणा की, भाकरी कमी खातो. एक पोळी आणा तेवढं जरा.
हो मला कुठाला भिकारी आणला त्याने 35 भाकरी 6 अंड्याच्या पोळ्या खाल्ल्या आणि पाणी बिर्याणीचं बी बघून पार केलंय. त्या भिकाऱ्याने काय हो काय म्हणता हो ना चला. सगळं खाऊन टाकलंस का काय? हो मालक. अरे काय रानगा फिनगा आहेस का काय तू? अरे ह्यो तो बकासूर आहे. अरे सोंग घेऊन हिंडायला लागलास. लाका लोकाचे काय हॉटेल उद्ध्वस्त करायचेत का तुला? काय खाणं का पिणं हे? तुला 5 रुपये देऊन वाटर लावलं परवडं असतं ना. कुठून आलास हॉटेल मध्ये? ए पोरा इकडे अरे याला बाहेर काढा. त्यांनी किती भाकरी संपल्यात 35 धरायला. घे इकडे पाणी बी पिऊ नको. उठ लवकर उठ चल तू बाहेर. खलास केलास ना बेट्या 35 भाकरी ते 5 रुपये देऊन वाटर लावलेलं बरं. पुन्हा येऊ नको सोंग घेऊन. जिरला का? हा भिकाऱ्याला 5 रुपये देतो. तुला काय आंडू पांडू दिसायला होतो काय? हा जिरला का? 35 भाकरी 6 अंडे बिर्याणीला. अरे भिकाऱ्याला बी दान देताना इज्जतीनं करावं लागतंय. दुसऱ्या बारीस दाखवितो. हा सचिन हॉटेल बीड. निघाला का झिंजाडा? आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा जर झिंजाडा खायचा आहे, बकासूर थाळी, अक्का मुर्गा, खानदानी मुर्गा, भावकीचा मुर्गा आणि मोजून मटण खाण्यासाठी एकमेव ठिकाण हॉटेल सचिन बीड. हा उतरला का नशा? 5 रुपये देत होता. 5 रुपये. हा 5 दिवस त्याचा झिंजाडा जाणार नाही आता. हा कुणा संग पाला पडला होता कळल त्याला. लिंबाचा पाला खायची बारी येईल का नाही बघा तुम्ही.